माध्यमातून जे कोणी हे लाईन कापलेली आहे बिन बोलता विदाउट रायटिंग मध्ये, हे ताबडतोब सकाळपर्यंत चालू व्हायला पाहिजे। मग असं असेल तर आम्ही सगळेच इथं लटकतो आणि त्याचं संपूर्ण जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असणार आहे। संध्याकाळी 3-3:30च्या दरम्यान इकडची लाईट आणि वॉटर कनेक्शन कापण्यात आलेलं आहे आणि हे कुणाच्या सांगण्यावर यांनी कापलेलं आहे आणि काय म्हणून कापलेलं आहे म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट आता कुलाबा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस प्रोटेक्शन मागेला गेलेली आहे। आताच आमची 3 वाजता बैठक होते, अनेक प्रश्न विचारण्यात आलं। आम्ही सांगितलं होतं ठीक आहे 2015चा जे गडकरी साहेबांचा जो निर्णय झालेला होता ते तुम्हाला मान्य नाही असं लिखित सांगा की तुम्ही जे तुमचे तेव्हाचे तत्कालीन केंद्रीय मंत्री होते नितीनजी गडकरी आणि खडसे साहेब राज्य सरकारचे फिशरीज मिनिस्टर होते, आम्हाला मान्य नाही असं लिखाण करून द्या, आम्ही बोलू, ये भी एक नया जुमला था असं जनतेपर्यंत क्लिअर सांगा। एक तर तुम्ही फ्लोअरवर आश्वासन देता। आमचे आदरणीय खासदार अरविंद सावंत साहेब 23 तारखेला केंद्रीय मंत्री सबरनंदा सोनोवाल साहेबांना भेट दिली, तिथं सुशील कुमार सिंग मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमॅन सुद्धा होते, त्यांनी आश्वासन दिलं की ससून डॉकवर आम्ही काही कारवाई होऊन देणार नाही आणि त्यानंतर सुद्धा कारवाई होत आहे। म्हणजे याच्या मागे मेन सूत्रधार कोण, म्हणजे आम्हाला मृत्यूदंड हे ठरवलेलंच आहे का? आम्ही कामच करू शकणार नाही म्हणजे उद्या काम नाही होणार आहे आणि हे मच्छीमार बांधव जे मासेमारी करायला समुद्रात जातात यांनी पण नोंद घ्यावी। ससून डॉक मध्ये उद्यापासून जो माल येणार आहे आम्ही खरेदी करू शकणार नाही आणि हा जो कोळंबी येते हे फक्त ससून डॉकची नाहीये, हे भावच्या धक्क्यातून गुजराती लोकांचा तो माल आहे। हे दमन, नारगोळ, पोरबंदर, वेरावल साईडची फिशिंग असते, हे आमचे ससून डॉकची लोक सप्लायर लोक त्या भावच्या धक्क्याला जातात, माल खरेदी करतात। आता तिथून तिथं सुद्धा आम्ही मासळी खरेदी करू शकणार नाही कारण मुंबईमध्ये फक्त ससून डॉक आहे ज्यांच्याकडे गोडाऊन्स आहेत जिथं पिलिंग प्री प्रोसेसिंगचं काम चालतं आणि असं असेल तर हे टोटली जे फिशिंग इंडस्ट्री हे ठप्प होणार आहे। तर आम्हाला विनंती आपल्या